दो दोन्ही संघांना नम्र विनंती की लवकरात लवकर सामना सुरू करावा. 15 मिनिटाचं बंधन आहे. जर आपण 15 मिनिटाच्या वरती जर काढले तर तुम्हाला 5 पॉईंटची पेनल्टी घोषित केलेली आहे. 5 रन आपले 5 रन वजा होतील आणि आता वाढवले जातील. आणि माय माऊलीकडनं पहिला षटकार शैलेश घेऊन येतात आहे आणि त्यांचा सामना करतील उत्कृष्ट फलंदाज जिया. दोन चेंडूत एक धाव. चौकार. संघाची धावसंख्या झालेली आहे 7. यानंतर षटकार घेऊन आलेले आहेत मेहुल पटेल. बघूया संघासाठी काय कामगिरी करतात ते. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मेहुल पटेल, जर्सी नंबर 221. सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 8. सुंदर अशा गोलंदाजीमुळे उत्कृष्ट फलंदाज आपले जिया बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या 8. 2 षटका अखेर, 1 षटक 2 चेंडू अखेरीस. ओ सुंदर सुंदर अशी गोलंदाजी मेहुल यांची आणि ते त्रिफळाचीत करण्यात यशस्वी झालेले आहेत. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन मेहुल यांचं. कुठल्याही प्रकारचा टाइमपास इथे करू नका, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. आणि यानंतरचे
या मैदानात गाजलेले उत्कृष्ट फलंदाज मामा ओमकार थोरात म्हणजेच उर्फ मामा या मैदानात गाजलेलं एक नाव. पाहूया संघासाठी काय कामगिरी करतात ते आणि त्यांचा सामना करतील मेहुल गोलंदाजी करून. एक चोरटी धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे 9. अजून एक चोरटी धाव प्रथमेश यांची. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या झालेली आहे 10. दोन षटका अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 11. आणि यानंतरचं षटक घेऊन आलेले आहेत शुभम लोखंडे जर्सी नंबर 360. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. शुभम आणि त्यांचा सामना करतील थोरात. एक सोरटी धाव काढण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या झालेली आहे 13. 2 चेंडू. तीन चेंडूत 14 धावा. संघाची धावसंख्या 14. पंचांनी वाद घोषित केलेला आहे. यानंतरचे आलेले फलंदाज आफताब. शुभम यांची सुंदर गोलंदाजी. सामना करतील थोरात. आमच्या मामांना बॉल काढायला नाही. संघाची धावसंख्या झालेली आहे 14. या षटकातला शेवटचा चेंडू शुभम यांचा. तीन षटका अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 14. पंचांनी बाद घोषित केलेला आहे. वाद घोषित केलेला आहे. पंचांबरोबर कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. चेंडू गणला जाईल. हा
अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे 15. बघूया अक्षय आपल्या संघासाठी काय करतात ते गोलंदाजीच्या माध्यमातून. सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात ओमकार यशस्वी. एक अजून चोरटी धाव आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 17. अक्षय यांचा 4था चेंडू आणि ते यशस्वीरित्या ओमकार यांना बाद करण्यात झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 17. यानंतरचे आलेले फलंदाज शिवम रेळेकर. आणि अशा प्रकारे अक्षय अजून एक गडी बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत. सुंदर असा 2चा फटका चेंडू सीधा पॅव्हेलियन में. यानंतरचा होणारा सामना VN पॅकर्स विरुद्ध नाकवा पॉवर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती की त्यांनी लवकरात लवकर त्यांची नाणेफेक करून घ्यावी. VN पॅकर विरुद्ध नाकवा पॉवर. संघाचे कर्णधार कुठेही असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा आणि आपली नाणेफेक करून घ्या. VN पॅकर विरुद्ध नाकवा पॉवर. VN पॅकर विरुद्ध नाकवा पॉवर. कर्णधार तुम्हाला शेवटचा पुकार. रितेश शिवलकर. दोन्ही कर्णधार आलेले आहेत, नाणेफेक करून घ्या. डिलेमा स्टेट प्रीमियर लीग 13वा सीझन आणि मोलाचं सहकार्य करणारे आमचे क्रू मेंबर रितेश शिवलकर नाणेफेक करत आहेत. पुढील होणारा सामना याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक नाकवा पॉवरने जिंकलेली आहे आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू सामन्यातले गोलंदाज प्रथमेश. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. मायमाऊलीचे शुभम एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. एक चेंडूत एक धाव. सुंदर असा कट. एक धाव घोषित. मेहुल उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज
या मैदानात एक नावाजलेलं नावलौकिक झालेलं एक नाव म्हणजेच मेहुल पटेल. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. गोलंदाज प्रथमेश. तीन चेंडू अखेरीस 3 धाव. सुंदर असा फटका. 4 चेंडू 4 धावा. 4. 20 चेंडूत 16 धावांची गरज. सुंदर आणि उंच असा शुभम यांचा टॅब. 1 रन घेण्यात यशस्वी. आणि 1 षटका अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 6. यानंतर आलेले आहेत गोलंदाज योगेश. उत्कृष्ट गोलंदाज. एक स्वेर धाव. पंचांनी स्वेर धाव घोषित केलेली आहे योगेश यांची. एक चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 7. सुंदर असा टॅब मेहुल यांचा. 2 चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 8. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन योगेश यांचं. संघाची धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू अखेरीस 9. पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची थोरात यांनी नोंद घ्यावी. दोन षटका अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 10. आता पुढे काय होते ते पहा. 12 चेंडू 10 धावांची गरज. पाहूया संघासाठी काय कामगिरी करतात मेहुल आणि शुभम. चालू सामन्याला कॉमेंट्री करण्यासाठी सकाळपासून आपल्याला जे सहकार्य करत होते ते स्वरूप धुरी परत लाभलेले आहेत.
आजच्या दिवसातला दुसरा सामना या ठिकाणी चालू आहे आणि लक्ष जर आपण पाहिलं तर 21 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलंय. आपण पाहत आहात डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग. या ठिकाणी 20 धावा धावफलकावरती. वीस धावांचं लक्ष असणार आहे, म्हणजेच 6 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. आणि मेहुल पटेल देखील एक चांगले फलंदाज आहेत. शुभम त्यांच्या जोडीला आहेत. या संघामध्ये देखील बरेच हरहुन्नरी खेळाडू आहेत. माझगावची माय माऊली हा संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि या संघामध्ये बरीचशी नावं आहेत जी घेण्यास भाग पाडतात. अक्षय वाळुंज आहेत, केतन टेमकर आहेत, मेहुल पटेल आहेत. नक्कीच या सर्वांची कामगिरी फार मोलाची आहे. सर्वच खेळाडू एकमेकांना साथ देऊन खेळत असतात. आपण पाहत आहात डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 13, 13वा सीझन आहे, 13वे पर्व. आणि ये गेम है थोडा हटके असं का म्हटलं जातं अल्पेश पारकर यांनी हे म्हणण्यास का भाग पाडलंय? कारण हा खरंच हटके खेळ आहे. या खेळाचं आयोजन, या खेळाचं नियोजन, या खेळाची यंत्रणा, या खेळाचा दरारा अख्ख्या माझगावमध्ये आहे. कारण एक आगळं वेगळं आयोजन आहे, एक भव्य दिव्य आयोजन आहे आणि बॉक्स क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारं हे आयोजन आहे. ओमकार थोरात कालचा सुपरस्टार आज बॉलिंग करताना पाहायला मिळतोय आपल्याला. एक धाव घेतली आहे आणि या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय तो म्हणजे माझगावची माय माऊली या संघाने. अभिनंदन माझगावची माय माऊली. नक्कीच आज सकाळी जर आपण पाहिलं तर लहान मुलांचे सामने पार पडले आणि या लहान मुलांच्या सामन्यांमध्ये 2 संघ फायनलला पोहोचले. ते म्हणजे डॉकयार्ड चार्जर्स ज्यांनी क्वालिफायर 2 मध्ये मुन्ना 11 या संघाचा पराभव करत असताना फायनलमध्ये बाजी मारली. आणि दुसरा संघ ब्ल्यू बुल्स ज्यांनी क्वालिफायर 1 पासूनच बाजी मारत सुटले, ज्यांनी डॉकयार्ड चार्जर्स यांना हरवलं क्वालिफायर 1 मध्ये.